नमस्कार मित्रांनो, आजच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायक विषयावर चर्चा करणार आहोत, जो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलामुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या कमाईची अष्टसूत्री, भविष्यातील आर्थिक मजेची किल्ले. आपल्या जीवनातील पहिला पगार हे एक खास अनुभव असतो. हा एक टर्निंग पॉईंट असतो, जिथे आपण आपल्या मेहनतीचा प्रत्यक्ष फळ भोगत असतो. पण आपली पहिली कमाई फक्त खर्च करण्याची गोष्ट नाही, ती एक संधी आहे जी आपल्याला आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन करते. आज आपण पाहणार आहोत की पहिल्या कमाईचे 3 महिन्यांचे नियोजन कसे करावे, तसेच अष्टसूत्रीचे 6 महत्त्वाचे आर्थिक निर्णय जे भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा देतील. या निर्णयांमुळे तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षा मिळणार नाही, तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रत्येक आर्थिक गोष्टीसाठी एक ठोस पाया मिळणार आहे. आता अर्थमेळ या पुस्तकातील प्रकरण 17च्या माध्यमातून लेखक विनायक कुलकर्णी यांच्या सूचनांनुसार आपण आपल्या पहिल्या पगाराची अष्टसूत्री कशी अंमलात आणू शकतो हे समजून घेऊया, जी आपल्याला आयुष्यभरात कामात पडणार आहे. तुम्ही आपल्या पहिल्या पगारात काय कराल, येत्या काही मिनिटात आपण या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुम्हाला तुमचा पहिला पगार आठवत असेलच. आता आपल्या मुलामुलींचा पहिला पगार याचं नियोजन कसं केलं पाहिजे, तर काही प्रश्न आहेत ज्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. जसे की पहिल्या पगाराचा अनुभव कसा होता आणि तो तुमच्यासाठी किती खास होता. तुमच्या पहिल्या पगाराच्या 3 महिन्यांचे नियोजन तुम्ही कसे केले असते, त्यात तुम्ही कोणते आर्थिक निर्णय घेतले असते, मुलांचा पगार आणि पालकांची मानसिकता यावर तुम्ही काय विचार करता, पालकांनी मुलांच्या पगाराबाबत काय भूमिका घेतली पाहिजे, आर्थिक अष्टसूत्रीतील कोणते सूत्र तुम्हाला सर्वात महत्त्वाचे वाटते आणि का, हे तुम्हाला नंतर सांगायचे आहे. पगार आणि आर्थिक नियोजन यामुळे भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य कसे साधता येऊ शकते, पगार मिळाल्यानंतर तुम्ही किती प्रमाणात बचत करण्याची शिफारस तुमच्या मुलामुलींना कराल, आयुर्विमा, PPF खाते आणि आपत्कालीन निधी यांचं आपल्या आर्थिक नियोजनात काय महत्त्व आहे, रिटायरमेंट पेन्शन फंड आणि ट्रेडिंग डीमॅट अकाउंट यांचं भविष्यातील आर्थिक यशासाठी कसा वापर करावा, तुम्हाला कोणते धाडसी आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत जे तुम्ही भविष्यात घेऊ इच्छिता, पहिल्या पगाराने तुमच्या जीवनात काय बदल घडवून आणले आणि जो तुमच्या आर्थिक भविष्यासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरला होता. मित्रांनो, हे झालं आपल्या पगाराबद्दल, आपल्या मुलांच्या पगाराबद्दल. आता आपल्याला संधी आहे आपल्या मुलांच्या पगाराबद्दल आपण काय करू शकतो, किंवा आपण जर नुकतेच नोकरीला लागले असाल तर तुमच्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आजचा विषय आहे पहिल्या कमाईची अष्टसूत्री. या मुलांना चक्क पहिले 3 महिने त्यांच्या पगारातून मजा करायला सांगावी. अर्थात मजा करताना सर्व पगार संपणार नाही याची काळजी घेऊनच. अर्थात बहुसंख्य पालक या मताशी सहमत होणार नाहीत, परंतु तुम्हाला जे त्रास संसार चालवताना झाले, आर्थिक मानसिक ताण सोसावे लागले, ते जर तुमच्या मुलामुलींच्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर या मुलांना अष्टसूत्री मजेची किल्ली सोपवली पाहिजे. या अष्टसूत्रीत नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. आता आपण पुढे. आपली मुले जेव्हा कमावती होतात तेव्हा पालक म्हणून कृतकृत्य झाल्यासारखे नक्कीच वाटते. आजच्या उच्च शिक्षित तरुण पिढीचे दरमहा मिळणाऱ्या वेतनाचे आकडे बघूनच छाती दडपून जाते. तर काही तरुणांना अपेक्षेनुसार वेतन मिळत नसते, परंतु पहिली नोकरी आणि पहिला पगार हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय बाब असते. तो प्रसंग, घटना मनाच्या कोपऱ्यात एका कुप्पीत साठवलेला असतो. परंतु आजच्या काळात जेव्हा पहिला पगार बँक खात्यात जमा होतो तेव्हा मध्यम वर्गातील पालक त्यांच्या पगारातून कुठे कशी बचत करून गुंतवणूक, आयुर्विम्याचे हप्ते, पोस्टाच्या पुनरावर्ती ठेव म्हणजेच RD खात्यात किती रक्कम टाकायची, अशा प्रकारची गणिते चालू होतात. मुलीच्या पहिल्या पगाराच्या दिवसापासूनच तुझ्या लग्नासाठी दरमहा सोने घेत जा बाई असे म्हणून सोनारांकडील दरमहा सोन्याच्या भिशीत किंवा
तत्सम ठेव योजनेत सामील होण्यास भाग पाडले जाते. स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे उभे राहू दे, मगच त्यांच्या लग्नाचे बघायचे. अर्थात अजूनही समाजात मुलीला लग्न लावून दिले की मोकळे झालो ही मानसिकता आहे. यात बदल होणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वेतनाची कुटुंबाच्या राहणीमानाच्या खर्चासाठी गरज नसेल तर त्यांच्या भविष्यासाठी काही धाडसी निर्णय घेऊन व्यवहार, महागाई, उत्पन्न तसेच खर्च यांचे धडे त्यांना स्वानुभवातून घेण्यास भाग पाडावे. या मुलांना चक्क पहिले 3 महिने त्यांच्या पगारातून मजा करायला सांगावे. अर्थात मजा करताना सर्व पगार संपणार नाही याची काळजी घेऊनच. अर्थात बहुसंख्य पालक या मताशी सहमत होणार नाहीत, परंतु तुम्हाला जे त्रास संसार चालवताना झाले, आर्थिक मानसिक ताण सोसावे लागले, ते जर तुमच्या मुलामुलींच्या अटाला येऊ नयेत असे वाटत असेल तर या मुलांना अष्टसूत्री मजेची किल्ली सोपवली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसं आणि कशासाठी? तर बचतीची जाणीव खर्चातूनच निर्माण होत असते. म्हणूनच आपल्या मुलांना स्वतःचा प्रोफाईल मागून ब्रँडेड घड्याळांची, कपड्यांची, बुटांची खरेदी करीत, पिझ्झा बर्गर खात, ओला उबरने भटकत, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघत जगताना 15 दिवसातच जाणीव होईल की असे जगायचे असेल तर आपला पगार 15 दिवसही पुरणार नाही. हीच जाणीव बचत, गुंतवणूक कशी करायची, आर्थिक नियोजन म्हणजे नेमके काय असते इत्यादींची माहिती गुगलवर सर्फिंग करून घेण्यास किंवा मित्रांकडून किंवा ओळखीच्या गुंतवणूक सल्लागार समुपदेशकाकडून माहिती मिळण्यास भाग पाडते. गुंतवणूक समुपदेशकांकडून 8 सूत्रांमध्ये ओलेली संपत्ती निर्माणाची संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी हीच मुले आवर्जून प्रयत्न करतात. 8 सूत्रामधील पहिले सूत्र म्हणजे आपल्या बचतीचे प्रमाण निश्चित करताना सर्व गुंतवणूक साधनांची आणि विद्यमान आयकर कायद्याची नेमकी आणि जुजबी माहिती करून घेणे. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया ओळखीच्या CA कडून या निमित्ताने समजून घेता येईल. दुसरे सूत्र आहे आयुर्विम्याचे कमीत कमी अवधीत म्हणजेच 10 वर्षे ते 15 वर्षे हप्ता भरून सर्वाधिक मुदत म्हणजेच वयाच्या 80 ते 100 पर्यंत असलेल्या मुदतीचा विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स उतरावा. तिसरे सूत्र आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे म्हणजेच PPF खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे. आणि चौथे सूत्र आहे अपघात विम्यासह आरोग्य विमा, स्वतःसह कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवणे. आपले राहणीमान पहिल्या 3 महिन्यात लक्षात आल्याने आपत्कालीन निधीची तरतूद नोकरीच्या पहिल्या वर्षातच करणे आवश्यक ठरते. हे झाले 5वे सूत्र. 6व्या सूत्रात दरमहा सातत्याने बाजूला ठेवायची रक्कम निश्चित करून पोस्ट किंवा बँकांच्या पुनरावर्ती ठेव म्हणजेच RD खाते तसेच म्युच्युअल फंडाच्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेत म्हणजेच SIP मध्ये गुंतवावी. 7व्या सूत्रात वृद्धापकाळाच्या तरतुदीसाठी आतापासूनच नाममात्र का होईना पण पेन्शन फंडात दरमहा नियमितपणे रक्कम टाकली पाहिजे. 8वे आणि महत्त्वाचे सूत्र म्हणजे शेअर्स रोख्यांमधील गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारे डीमॅट खाते उघडून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीचा प्रारंभ करावा. इथूनच संपत्ती निर्माणाचा पायारंभ होऊन भविष्यातील चलनवाढीला उतारा प्राप्त होत असतो. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या कमाईचे योग्य नियोजन किती महत्त्वाचे आहे हे आज आपण पाहिले. आर्थिक अष्टसूत्रीमुळे केवळ आपला आजचा फायदा नाही तर आपल्या भविष्याचा सुद्धा कणा मजबूत होतो. प्रत्येक सूत्र, प्रत्येक निर्णय आपल्याला एक मजबूत आणि सुरक्षित आर्थिक भविष्य निर्माण करण्यासाठी मदत करतो. आजच्या व्हिडिओत आपण पहिल्या कमाईचे 3 महिन्यांचे नियोजन कसे करायचे आणि आर्थिक अष्टसूत्रीचे 8 महत्त्वाचे निर्णय समजून घेतले. तेव्हा मित्रांनो, तुमच्या जीवनाच्या पहिल्या पगाराचा वापर केवळ मजा करण्यासाठी न करता भविष्यातील आर्थिक मजा साधण्यासाठी करा. धाडसी निर्णय घ्या, यश मिळवा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाका. आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ
तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायक वाटला असेल तर तो आपल्या मित्रांना त्यांच्या ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर असे वाटते की एखाद्या आर्थिक विषयावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, वेगळ्या प्रकारचा काही विषय डोक्यात असेल तर तो विषयसुद्धा कमेंटमध्ये कळू शकता. धन्यवाद.